सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भगूर पांडुर्ली रस्त्यावरील राहुरी गाव फाट्यावर भगूर पंचक्रोशीतील विविध गावातील नागरिक, सरपंच, शेतकरी यांनी रस्त्याच्या व विविध मागण्यांसाठी आज आंदोलन केले। यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम अभियंता विशाल चौधरी आणि उभाटा गटाचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पाळदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। अनेक वर्षापासून भगूर ते पांडुर्लीपर्यंतचा रस्ता अतिशय खराब व खड्डेमय झाला आहे। शिवाय हा रस्ता अरुंद असून याच रस्त्यावरील भगूर दारणा नदीवरील पूल हा अतिशय जुना झाला असून अवजड वाहन गेल्यावर या पुलाला हादरे बसतात। त्यामुळे पंचक्रोशीतील युवा शेतकरी नागरिक हैराण झाले। त्यातच आज दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राहुरी फाट्यावर शेकडो विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी देत रास्ता रोको केला। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन स्वीकारून सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि सांगितले की भगूर पांडुर्ली रस्त्याची लवकरच डागडुजी सुरू करणार असून नाशिक कुंभमेळा सिंहस्थ निधीतून दारणा नदीवर पूल बांधला जाईल। भगूर ते पांडुर्ली रस्त्याचे रुंदीकरण आणि संपूर्ण काँक्रिटीकरण रस्ता करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। या आंदोलनात रस्त्याचे त्रस्त नागरिक प्रवीण पाळदे, सरपंच मोहनीश वसंत दोंदे, नाणेगाव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, कैलास दळवी, रमेश सांगळे, कैलास भोर, बाबूराव मोजाड, श्याम दळवी, रतन पाळदेंसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते।